नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे की हळदीला लास्टचा डोस कोणता टाकावा व हळदीचे पाणी कधी बंद करावे. तर मित्रांनो, आता सध्या सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या हळदीच्या प्लॉटला 052 5 किलो ते 7 किलो पर्यंत आपल्या हळदीच्या प्लॉटला दिलेले आहे. मित्रांनो, आता थंडीचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे आपल्या हळदीची रोगप्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी आपल्याला पोटॅशियम सोनाईट 5 kg, त्याचबरोबर फॉस्फरस 2 लिटर किंवा फॉस्फरस अवेलेबल होत नसल्यास आपल्याला जिब्रॅलिक ऍसिड आपण 0.01% मधले 1 लिटर ही ड्रिपद्वारे आपण आपल्या हळदीला सोडायचे. हे सोडल्यामुळे मित्रांनो आपल्या हळदीमधील जे कुकुंबर आहे त्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या हळदीला बाजारामध्ये भाव चांगला भाव लागतो. तसेच मित्रांनो, आता राहिला विषय हळदीचं पाणी बंद करायचं. शेजाऱ्याने पाणी बंद केलं म्हणून आपण पाणी बंद करायचं नाही. जेव्हा आपल्या हळदीची पाने 50% अशा प्रकारे पिवळे पडलेले दिसतील त्या टाइमला आपण आपल्या हळदीचं पाणी बंद करायचं आहे. हळदीचं पाणी बंद करायच्या दिवशी आपल्याला 0050 हे खत 5 किलो ते 7 किलो आपल्या हळदीला ड्रिपद्वारे सोडायचे आहे. या खतामध्ये 50% पोटॅश हे घटक आहे. ते सोडल्यामुळे आपल्या हळदीचे कण चांगल्या प्रकारे वाढते व आपल्याला आपल्या हळदीला बाजारामध्ये चांगला भाव मिळतो. मित्रांनो, तुम्ही तुमच्या हळदीला लास्टचा डोस कोणता टाकणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.